नमस्कार, मी पौर्णिमा. नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. जेवणाच्या ताटातील मुख्य घटक म्हणजे पोळी. प्रोटीनचा मुख्य सोर्स असलेली पोळी खूप वेगवेगळ्या प्रकारांनी आपण बनवतो. आज मी तुम्हाला पोळ्यांचे 3 प्रकार दाखवणार आहे. पहिली आहे फुलका पोळी, दुसरी आहे दुपुडी पोळी आणि तिसरी आहे चौपुडी पोळी. सर्व प्रकार बनवायला अतिशय सोपे आहे. चला मग सुरुवात करूया. पोळ्या करण्यासाठी सर्वात आधी कणिक मळून घ्यायची आहे. मी एक मोठी वाटी भरून कणिक घेतलेली आहे. या गव्हाच्या पिठामध्ये सोयाबीनचं पीठ देखील मिक्स आहे. 4 किलो गव्हामध्ये अर्धा किलो सोयाबीन थोडे गरम करून घातले व पीठ दळून आणलं. असं सोयाबीन पिठामध्ये मिक्स केल्याने पोळीची प्रोटीन व्हॅल्यू वाढते, तेव्हा सोयाबीन जरूर मिक्स करावं. अतिशय बारीक दळलेलं असं हे पीठ आहे. पीठ जितकं बारीक दळलेलं असेल तितक्याच पोळ्या छान होतात. आता ही कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक भिजवण्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी कणकेसाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं आणि कणिक भिजवायची. कणिक आपल्याला छान मऊसर अशी भिजवायची आहे. खूप घट्टही नाही भिजवायची आणि खूप सैलही नाही करायची. साधारण मध्यम आपल्याला ठेवायची आहे. मला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. कणिक छान मिळून यावी यासाठी मी चमचाभर तेल घालत आहे. तेल घातल्यावर पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं, म्हणजे कणिक अगदी व्यवस्थित मुरते. छान मऊसर अशी कणिक भिजवल्या गेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान मऊ झालेली आहे. आता ही 5 मिनटं झाकून ठेवायची आणि मुरू द्यायची. सर्वात आधी आपण फुलका करणार आहोत. त्यासाठी असा कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा. हा गोळा कणकेमध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचा. फुलका पोळी करणं तशी अगदी सोपी गोष्ट आहे. फक्त थोड्याशा प्रॅक्टिसची गरज असते. आता ही हलक्या हाताने लाटून घ्यायची. नवशिक्या लोकांना सुरुवातीला गोल पोळी लाटणं थोडंसं अवघड वाटतं, पण मग सरावाने छान जमायला लागते. फुलका पोळी ही आकाराने तशी छोटीच असते, त्यामुळे छोटीच लाटायची. साधारण ही इतपत पातळ आपल्याला लाटायची आहे. तवासुद्धा आता अगदी व्यवस्थित तापलेला आहे. मी इथे लोखंडी तवा वापरलेला आहे. लोखंडी तव्याचा वापर करणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं असतं. पोळी एका बाजूने थोडीफार शिजली की मग ती पलटवून घ्यायची. पोळी पलटवून घेतल्यावर दुसऱ्या बाजूने मात्र ती अगदी पूर्णपणे शिजवून घ्यायची. पोळी आता मागच्या बाजूने पूर्णपणे शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. पलटवून घेतल्यावर आता दुसऱ्या बाजूने अगदी व्यवस्थित फुगेपर्यंत आणि खमंग होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे. भाजत असताना काठ थोडे दाबत राहायचे, म्हणजे ते कच्चे राहत नाही. पोळी आता छान फुगली आहे आणि दुसऱ्या बाजूनेही छान शेकल्या गेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान खमंग फुलका रोटी आता तयार झालेली आहे. आता आपल्याला दुपुडी पोळी करायची आहे. दुपुडी पोळी करण्यासाठी मी साधारण असा मध्यम आकाराचा गोळा करून घेतलेला आहे. गोळा आता पिठात बुडवून घ्यायचा आणि याला आता आपल्याला लांबट आकारात लाटायचा आहे. आता यावर तेल लावून घ्यायचं. थोडं जास्त तेल लावायचं, म्हणजे पोळी नरम होते. आणि मधून याचे असे 2 भाग करून घ्यायचे आणि आता याला फोल्ड करून घ्यायचं. पुन्हा एकदा पीठ लावून घ्यायचं आणि आता लाटायला सुरुवात करायची. छान पातळसर अशी पोळी लाटून झालेली आहे. आता भाजून घेऊया. दोन्ही बाजूंनी अगदी खमंग खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे. ही पोळी आपल्याला हाय फ्लेमवर भाजायची आहे, म्हणजे ती छान फुगते. अशी वेळोवेळी पलटवत राहायची.
आणि दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस करून घ्यायची। या पोळीला आपण आतून तेल लावलेलं आहे, त्यामुळे ही पोळी दीर्घकाळपर्यंत छान नरम राहते। प्रवासात न्यायला किंवा टिफिनला द्यायला तुम्ही अशा दुपुड्या पोळ्या करू शकता। ही पोळी आता दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित शेकल्या गेलेली आहे। 2 पुडाची पोळी आता रेडी आहे खाण्यासाठी। आता चौपुडी पोळी करायची आहे। चौपुड्या पोळीसाठी सुद्धा मी असा मोठाच गोळा घेतलेला आहे। हा गोळा आता थोडासा पिठात घोळून घ्यायचा। याला आपल्याला खूप जास्त मोठं लाटायचं नाही आहे, थोडंसं लाटायचं। हे असं मध्यम आकाराचं लाटून झाल्यावर याला आता तेल लावायचं आहे। छान भरपूर असं तेल लावायचं, म्हणजे पोळी खूप छान नरम होते। एक फोल्ड द्यायची। फोल्ड केल्यावर पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायची। थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटायला घ्यायची। ह्या पोळीचा आकार थोडासा त्रिकोणीच असतो। जसा पराठा त्रिकोणी असतो तशीच ही पोळी थोडीशी त्रिकोणी आकाराची असते। तुम्ही हवं असल्यास याला गोल पण लाटू शकता। सर्व बाजूंनी अगदी एकसारखी लाटली गेली पाहिजे। खूपदा काय होतं की पोळीचे काठ जाड राहून जातात आणि मग ते व्यवस्थित शिजत नाही, त्यामुळे काठसुद्धा अगदी व्यवस्थित लाटून घ्यायचे। आता ही छान लाटून झालेली आहे। दुपुड्या पोळीप्रमाणेच ही पोळीसुद्धा आपल्याला हाय फ्लेमवरच भाजायची आहे। गॅस अजिबात स्लो करायचं नाही, हाय फ्लेमवरच भाजायची, म्हणजे ती व्यवस्थित फुगते आणि छान शिजते देखील। वेळोवेळी तिला पलटवत राहायची। आता ही पोळी छान फुगायला लागलेली आहे। किती छान चित्ते आले आहे बघा। या पोळीचे देखील काठ असे दाबत राहायचे, म्हणजे ते कच्चे राहत नाही। दोन्ही बाजूनी आता ही पोळी व्यवस्थित शेकल्या गेलेली आहे। छान मऊसूत अशी चौपुडी पोळी आता तयार झालेली आहे। ही पोळीसुद्धा दीर्घकाळपर्यंत नरम राहते, त्यामुळे टिफिनला देण्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी अगदी परफेक्ट अशी आहे। तेव्हा अशा प्रकारे चौपुडी पोळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।